हॅलो. सोल फॅमिलीला मी खूप खूप प्रणाम करते. सगळ्यांचं स्वागत करते आजच्या स्पेशल सत्रामध्ये, महाअवतार बाबाजींच्या सत्रामध्ये. त्यामुळं मी सगळ्या आपल्या कुटुंबियांचं अगदी हृदयापासून खूप खूप स्वागत करते. सगळ्यात आधी स्वतःला एक चिमटी काढून बघते की खरोखर हे होत आहे का. कारण जेव्हा मी युनिफाईड मध्ये मी स्वतः होते आणि तिथं माझं स्वप्न होतं की कधीतरी आपणही युनिफाईड, जितकं आपल्याला ज्ञान आहे, जितकं आपल्यामध्ये ते गेलेलं आहे आतमध्ये, हे आपणही सगळ्यांपर्यंत पोहोचवावं. जसा मला फायदा होत होता, तसे तसे विचार माझे अजूनच स्ट्रॉंग होत होते. आणि हे माझं एक मॅनिफेस्टेशन होतं, जे बाबाजींनी आज पूर्ण केलं. त्यासाठी मी सगळ्यात आधी बाबाजींचे प्रणाम, त्यांचे खूप हृदयापासून आभार मानते, की ते इतके दयाळू आणि प्रेमळ मास्टर आहेत. आणि तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते, की तुम्ही सगळे ह्या मॅनिफेस्टेशन मध्ये, या स्वप्नामध्ये एक पार्ट आहात. म्हणजे बाबाजी, तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की मी आत्ताच ओळखतीये बाबाजींना, मला माहित नाहीयेत कोण, पण तसं नाहीये. बाबाजींनी सांगितलं, अम, चल आरती, मेघा, अ, माधवीताई, चला तुम्ही सगळे, आता ही वेळ आलीये, चला आता सगळे एक व्हा आणि ते कोर्स युनिफाईडचा करा. आपण जसं पिक्चर बघायला जातो आणि आपण समजा युट्यूबचा व्हिडिओ असतो ना, तो व्हिडिओ पुढे मागे करून बघू शकतो आपण. आपल्याला ती मुभा असते की आपण बघू शकतो, डायरेक्ट पुढे पण जाऊन युट्यूबवर बघू शकतो व्हिडिओ, किंवा त्याला फास्ट फॉरवर्ड करून बघू शकतो. पण आपल्या आयुष्यात ना, आपण आत्ता वर्तमानात आहोत. भविष्यात आपल्याला कोण कोण भेटणार हे आपल्याला माहित नसतं. तेवढी फक्त एक आपल्याला हे दिलेली की आपण भूतकाळात जाऊ शकतो, पण भविष्यात जाऊ शकत नाही. त्यामुळे पुढं काय कोण कोण भेटणार हे आपल्याला माहित नाही. पण जेव्हा आपण असं बघतो की एका पॉइंट वरून, की वर्तमान, भूत आणि भविष्य हे तिन्ही एकाच वेळेस घडत असतं, हे समजायला थोडं अवघड आहे. त्या पॉइंट वरून जेव्हा आपण एक बघतो, तेव्हा आपल्याला कळतं की बाबाजींनी हे सगळं ऑलरेडी आधीच करून ठेवलंय. आपण फक्त त्या क्षणाला, वर्तमानात तिथे येतो, जो रोल दिलाय आपला तो प्ले करतो. सो माझ्यासाठी आजचा दिवस अविस्मरणीय. मला माहित नाही याचा रिझल्ट काय, आणि मी तो विचार पण नाही करणार, कारण हे मी करतच नाहीये. हे जे काही होत आहे ते बाबाजी करतायत, ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. की जे काही सद्गुरू आहेत आपल्यासोबत, श्री स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, साईबाबा असतील, इतरही अनेक गुरु आपल्या बरोबर आज असतील, ह्याची खात्री आहे मला. आणि त्यांच्या मार्फत हा कोर्स होतोय. सगळ्यात आधी मी माझी जी ध्यान कुटुंब आहे त्यांचे खूप आभार मानते, की अनेक परीक्षा देत देत तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि हा टप्पा गाठला. कारण इथपर्यंत येणंच अवघड आहे, टिकून राहणं अवघड आहे. कुठली गोष्ट आपण आयुष्यात सुरू करू शकतो एकदम जोश मध्ये, हे करायचंय, उद्यापासून ते करायचंय, पण ते कंटिन्यू करणं, रोजच्या रोज ती एनर्जी आणणं आणि ते मेंटेन करणं अवघड आहे. आपल्याला आपल्या आई, आपल्या वडिलांकडून किंवा आपल्या आजोबांकडून किंवा आपल्या वंशानी, वारसानी भरपूर काही मिळालेलं असतं, पण त्या पुढच्या पिढ्या टिकवतायत की नाही, हे महत्वाचं आहे. तर तसंच आपण सुरू एखादी गोष्ट खूप करतो, पण ती टिकवणं अवघड आहे. कारण रोजच्या रोज ते आणायचं कुठून? कारण आयुष्य तर थांबत नाहीये. तर समस्या तर चालू आहेत, प्रॉब्लेम्स तर सुरू आहेत, दुःख तर होत आहे, शरीर तर, वेदना, त्रास हे सगळं सुरू आहे. पण त्यातही न हारता, न थांबता, विश्वास ठेवत जेव्हा आपण पुढे 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 जातो, तेव्हा ती एक टेस्ट आपण क्लिअर करत जातो. आणि आज दुपारी अशीच एक प्रार्थना मी लिहून आणली. आज आपण जे सगळेजण करतोय, हे तुम्हाला असं वाटेल मी तर एक केवळ पोस्टमन आहे, पोस्ट वुमन आहे की जो एक मेसेंजर आहे, की तुमच्यापर्यंत हे पोहोचवती जे बाबाजींनी मला काम दिलंय. पण जसं मी नेहमी म्हणते, की इथं असणाऱ्या प्रत्येकाचे एक एक रोल असणार आहे. जेव्हा हे तुम्ही सगळे टप्पे पार करत पुढे जाल, तेव्हा ते रोल तुमच्या समोर यायला लागतील. ह्या युनिफेडच्या जर्नी सुरू करायचं धाडस मी केलंय, कारण मला त्याचे खूप सारे सायन्स मिळत गेले. त्यामुळे मी हे करतेय. मला माहित नाही त्याचा रिझल्ट कसा असणार आहे, त्याच्यात काय काय होणार आहे, कुणाला कसे अनुभव येणार, हे मला काही मी विचार पण नाही करत आहे. कारण जे काही ते फ्लो करतायत एका मातीच्या गोळ्यातनं, जसा आकार देतायत आणि जशी ती एनर्जी फ्लो होती होती होती, तशी ती होत जाणार आहे. फक्त मला एक खात्री आहे, की जेव्हा केव्हा हा कोर्स आपला संपेल, तेव्हा आपण सगळे बदललेले असू, मी सुद्धा. कारण माझ्यासाठी युनिफाईड म्हणजे पुन्हा एकदा जगणं आहे नव्याने. कारण असं होतं बऱ्याचदा की आपण विसरतो, मग पुन्हा मी हातात पुस्तक घेते, पुन्हा वाचते, मग लक्षात येतं, अरे च्या, हे माझं चुकतंय इथं.
तर ह्यामुळं जेव्हा जेव्हा आपण युनिफाईड परत परत वाचायला लागतो, तेव्हा तेव्हा ती परत एनर्जी आपण बाबाजींच्या प्रत्येक शब्दासोबत जोडले जातो. आज तर मला खरं वेळ लागला थोडा, कारण मी एक व्हिडिओवर काम करत होते, एक छोटासा शॉर्ट, कारण आता हे सगळं अचानक घडलंय. त्यामुळे एक शॉर्ट व्हिडिओ बनवून तो टाकायचा माझा विचार होता. तो व्हिडिओ माझा पूर्ण करणं आजच्या आजच मला गरजेचं होतं. त्यामुळे मी ते केलं आजच, आणि येईल तो आपल्या ह्याच्यावर छोटासा एक मोबाईलवर, की कुणा ज्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल. काही मास्टर्स आपल्या कुटुंबातले, त्यांचे मेसेज आले की त्या जॉईन करू शकत नाहीयेत. तर त्यांची तळमळ मला दिसत होती. पण काळजी करू नका. जर तुमच्या मनात इच्छा असेल ना, तर ते बाबाजी कसाही तुमच्या रुटीन मधला वेळ काढून तुमच्याकडनं करून घेतील. ठीक आहे? तर आपण सगळेजण एक प्रार्थना करू आज. ही प्रार्थना मी लवकरच एक रेकॉर्ड पण करणार आहे. जेणेकरून युनिफिडच्या कोर्स दरम्यान पूर्ण संपेपर्यंत कधीही तुम्हाला असं वाटलं, थोडंसं वर खाली झालं, की ती तुम्ही प्रार्थना ऐकायला सुरुवात करा. तरी ही प्रार्थना म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हृदयातला एक आवाज आहे, जो आपण आज बाबाजींना सांगणार आहे. ठीक आहे? तर एक 2 मिनिटाची आहे, आणि त्यानंतर आपण आपलं जे ह्या पुस्तकाची इंट्रोडक्शन पार्ट आहे, तो आपण घेऊ. ठीक आहे? तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण डोळे बंद करू. थोडंसं ध्यान अवस्थेमध्ये येऊ. आपल्या श्वासांवर लक्ष द्या. थोडं स्थिर व्हा. कारण आपण सगळेजण अनेक विचारांमधून कुठून आलो आहोत. कुठल्या सकाळपासून परिस्थितीमधून आहोत. तर सगळ्या विचारांना थोडंसं शांत करू, आणि स्थिर होऊन आपल्या हृदयावर, आपल्या श्वासांवर येऊ. आणि मग मी हळूहळू ही प्रार्थना तुमच्या समोर म्हणत जाईन. तुम्ही केवळ फील करायचं एक एक वाक्य, आणि असं जरी हे मी लिहिलेलं असलं तरी हे तुमच्या सगळ्यांच्या हृदयातलं आहे, असं समजून तुम्ही ते वाक्य फक्त लक्ष देऊन ऐका. आत उतरू दे. तर आपण सगळेजण मोठा श्वास घेऊन सगळ्यात आधी तोंडावाटे सगळी हवा बाहेर काढा. आपल्या नाकाने मोठा श्वास, तोंडाने सगळा बाहेर. आपण जेव्हा नाकावाटे श्वास आत घेतोय, तो दीर्घ घ्यायचा प्रयत्न करा. जितका आपल्याला भरून घेता येईल तितका आतमध्ये सावकाश घ्यायचा. सहज आणि कोमलपणे. आपल्या गळ्याला ताण द्यायचा नाही फार. अगदी सावकाश आपल्या नाकावाटे एक मोठा श्वास आत घेऊन, आणि आपल्या तोंडाने दिवसभराची निगेटिव्हिटी आणि विचार, जी ऊर्जा आपल्याला नकोय ती सगळी बाहेर सोडून द्या. बाबाजींच्या युनिफाईड मधले काही धडे आपण ऑलरेडी शिकलेले आहेत, तर ती तयारी त्यांनी आपल्याकडनं करून घेतलीये. जसं की आपला ऑरा आपला स्वच्छ करणं आणि लॉक करणं. तर सगळ्यात आधी आपण आपला परमात्मा, ती शक्ती जी आपल्या आत वाहतीये, तिला प्रणाम करू. हे श्वास आत्ता जे सुरू आहेत त्यांना प्रणाम करू. आभार व्यक्त करू प्रत्येक श्वासासाठी. आता ज्या आई वडिलांनी आपल्याला या जगात आणलंय, त्यांचे आभार मानू. आता आपल्या गुरूंना आठवा. इष्ट देवता, आपली कुलदेवता, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, विश्वास आहे, की ज्यांच्यामुळे आपण इथं आहोत. त्यांचं स्वरूप आपल्या डोळ्यापुढे आणा, आणि आता त्यांना थँक्यू म्हणा, प्रणाम करा. आपली वास्तू, पाणी, हवा, अग्नी, पृथ्वी, आकाश, पंचतत्वांचे आपण आभार मानू. लक्ष्मी माता, पैसा, संपत्ती, या सगळ्यांसाठी आपण आभार मानू. धन्यवाद. आपल्या घरात
शिजणारं अन्न, फळं आणि पोट भरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या अन्नधान्याचा आपण आपल्या हृदयातून आभार व्यक्त करू. जो शेतकरी शेतामध्ये कष्ट करून हे आपल्यापर्यंत पोहोचवतोय त्याचे आभार मानू. त्या काळ्या मातीचे आभार मानू. आपल्या घरातला अग्नी, गॅस, शेगडी, पाणी, सगळ्यांचे आभार. असेच डोळे बंद ठेवा. आपल्या सगळ्यांच्या हृदयातून एक प्रार्थना आज या ब्रह्मांडामध्ये संकल्प रूपाने मी बाहेर देत आहे. बाबाजींना सांगत आहे. या प्रार्थनेतलं एक एक वाक्य आपल्या हृदयामध्ये फील करा. मी चेतना, शुद्ध चेतना, एक आत्मा आणि आता एक जीव. जेव्हा मी ध्यान साधना सुरू केली तेव्हा इथपर्यंत येता येता कितीतरी परीक्षा झाल्या. मध्येच वाटलं सोडून द्यावं हे सगळं. काहीच घडत नाहीये. बदल होत नाहीये. अनेकदा निराश झाले, रडले, धडपडले, पण त्या सगळ्यातून पुन्हा पुन्हा उभं राहिले. कारण आलेला दिवस जगायला तर पाहिजेच. बाकीच्यांना सोडा, पण मलाच माझी खात्री नव्हती की मी इतके दिवस या ध्यान साधनेत टिकून राहीन. पण कुठली तरी कृपा, शक्ती, माझ्या आत्म्याची, की या सगळ्या परीक्षा, आतापर्यंतचे अप्स अँड डाऊन्स अव्वल दर्जामध्ये पास होऊन इथपर्यंत पोहोचले. आज विश्वास, आनंद, अभिमान आणि प्रेम हे सगळं एकत्र जाणवतंय. महावतर बाबाजी, ब्रह्मर्षी पितामहा पत्रीजी, माझे सद्गुरू आणि माझी ही सोल फॅमिली, या सगळ्यांच्या साक्षीने या परीक्षा आणि हे धडे घेतले, पासही झाले. ही शक्ती माझ्या आतल्या चैतन्याची आणि त्या सगळ्यांची. माझं आत्मकुटुंब जे रोज ध्यानात असतं त्यांची ऊर्जा सुद्धा मला मदत करते. म्हणून आम्ही आजही सगळेजण एकत्र आहोत. परिस्थिती आणि परीक्षा सगळ्यांच्या वेगळ्या, पण तरीही हे सगळे मोती आतापर्यंत न गळता, न कंटाळता, न हरता एकत्र माळेमध्ये गुंफलेले आहेत. ते केवळ तुमच्यामुळेच बाबाजी. तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये आज नवा अध्याय सुरू करत आहात. या प्रवासामध्ये आम्ही कसे बदलू किंवा काय अनुभव येतील, कधीतरी वाटेल हे सोडून द्यावं, निराशा वाटेल किंवा कधी आनंद वाटेल. हे सगळे भाव समुद्राच्या लाटांप्रमाणे येत जात राहतील. पण शेवटपर्यंत टिकून तुमचा एक एक धडा आमच्या श्वासात, रक्तात, हृदयात भिनू दे. त्या बिया कायमच्या आमच्या हृदयामध्ये खोलवर जाऊ देत. हीच आम्ही सगळे दिव्य मास्टर्स एकत्र होऊन आमच्या वंदनीय, प्रेमळ अशा बाबाजींना आज प्रार्थना करतो. या युनिफाईड कोर्सची शिकवण, त्यातून होणारे बदल, अनुभव आणि वर खाली होणाऱ्या भावना, हे सगळं काही तुमच्या चरणात समर्पित करतो, सरेंडर करतो. आणि आम्ही
स्ट्रेस फ्री, हलके होतो. आकार नसलेली माती आज आम्ही बनतोय पुन्हा एकदा. या मातीच्या गोळ्याला तुम्ही पाहिजे तो आकार द्या बाबाजी, हीच प्रार्थना. आता पहिल्यांदा आमच्या मूळ स्वरूपाला, उच्च स्व, हायर सेल्फला आम्ही पुन्हा एकदा भेटणार आहोत. त्यासाठी तुमचे आभार मांडायला शब्द कमी आहेत. तरी आमच्या सगळ्यांचं दिव्य हृदय आज एक हृदय झालंय. आणि त्याच युनिफाईड म्हणजेच एक झालेल्या हृदयातून आम्ही सगळेजण तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो आणि खूप प्रेम आणि प्रकाश पाठवतो. थँक्यू. लव यू बाबाजी. अगदी सावकाश मोठा श्वास घेत हळूहळू डोळे उघडा आणि आपल्या सत्रामध्ये सगळेजण पुन्हा एकदा जॉईन व्हा. तर काय म्हणू शकते मी की ह्या कोर्सशी थोडं जवळचं नातं असल्यामुळं थोडं इमोशनल मला व्हायला होतं जेव्हा बाबाजींचं हे नातं, कारण ते माझ्या आयुष्यात त्यावेळी आले जेव्हा मला क्रियायोग जमत नव्हता. मी क्रियायोगची दीक्षा घेतली पण मला काहीतरी असं वाटत होतं की मला तितका वेळ पण नव्हता आणि जमत नव्हतं. तेव्हा मी बाबाजींना प्रार्थना केली की माझ्यासाठी काहीतरी वेगळं पाठवा, काहीतरी वेगळं असं मला द्या की जे सोपं आहे आणि जे मी सहजपणे करू शकते. कदाचित माझी क्रियायोगची अजून तेवढी वेळ आली नसेल. आणि त्याच दरम्यान लगेचच पुढच्या 8 दिवसामध्ये युनिफाईड कोर्सची अनाउन्समेंट झाली आणि मी ते जॉईन केला. त्यामुळे हे सगळं कनेक्शन, हे प्लॅनिंग सगळं बाबाजींनी ऑलरेडी केलं होतं आणि जसं ते केलं तसं ह्या ग्रुपची मांडणी बाबाजींनी माझ्याकडनं पहिल्यांदा करून घेतली आणि त्यांनी सांगितलं, चला ह्या ग्रुपमध्ये कोण कोण जॉईन होत आहे. त्या सगळ्यांना एकेकाला चुन चुन के या ग्रुपमध्ये टाकलं ध्यानाच्या. त्यामुळे तुम्ही सगळे असं कधीही समजू नका की तुम्ही पहिल्यांदा हे युनिफाईड कोर्स बघताय किंवा बाबाजींना पहिल्यांदाच आयुष्यात भेटताय. नाही, ही अनेक जन्मांची ही त्यांच्याशी कनेक्शन आहे. त्याशिवाय इथं कुणीच येऊ शकत नाही, कारण मुळातच हा ग्रुप त्यांनी तयार केलेला आहे. त्यामुळं असं अजिबात कधीही समजू नका की बाबाजी मी त्यांचे ध्यान करत नाही, क्रियायोग करत नाही किंवा मी त्यांच्याशी जोडलेली नाहीये. ठीक आहे. तर ह्याच नोटवर आपण सगळेजण आजचं एक पुस्तकाचं जे छोटस सुरुवातीचा भाग आहे की पुस्तक कोर्स कसा आला ह्याच्यावर आपण आज सुरुवात करू. उद्या आपण पहिला चॅप्टर सुरू करत आहोत. भाग्यश्री आहे का तू? भाग्यश्री असशील तर भाग्यश्रीला मी सांगितलं होतं की तू जर वाचलंस हो पीडीएफ आहे. आहे ना? हा, त्यामुळे मी काढते. हो, एकच मिनिट. तर भाग्यश्री माझी शाळेतली मैत्रीण आहे आणि शाळेत असताना भाग्यश्री नेहमी वाचनाचं काम करायची. तर मला त्या दिवशी अचानक मला असं वाटलं आणि मी हे खरं सांगते, ज्या दिवशी हे आलं त्या दिवशी मला असं वाटलं की भाग्यश्रीला आपण वाचन द्यावं. आणि तेवढ्यात तिचा मला मेसेज आला की ती मठात गेली होती आणि तिने स्वामींचं आणि बाबाजींचं दर्शन घेतलं. तर ते सगळं कनेक्शन मला लक्षात आलं आणि मी तिला मेसेज केला की मला तुझं नाव सुचलं, म्हणजे त्यावेळेस जेव्हा मी विचार करत होते. तर तुला दिसतंय का आता हे? झूम करते मी. हा, थांब, माझ्याकडून दिसत मला वाटतं, एक मिनिट. हा हा. हा, आता दिसतंय. हा, तू एक एक वाचायला लाग, मग मी खाली खाली पेज घेत जाईन. ठीक आहे. ओके, चालेल. चालू करू? येस. येतो ना आवाज? येस. ओके. सगळ्यात प्रथम सगळ्यांना आत्मवंदन आणि महावतार बाबाजींच्या कृपेने सगळं हे होतंय, तर त्यांना पण प्रणाम. चालू करते मी. येस. स्वतःशी एकरूप होऊन व्यावहारिक मार्गदर्शनात सत्य चॅनल करायला शिका. स्वतःशी एकरूप व्हा आणि तुमचे सर्व दैवी गुण विकसित करा. आनंद, शहाणपण, आरोग्य, शांती आणि समृद्धी या सोप्या चरण दर चरण मार्गदर्शकाद्वारे स्वतःला जाणून घ्या.
ठीक आहे, तर ही आपली सुरुवात आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला केवळ असं दिलेलं आहे, की ह्या पुस्तकाचं साधारण रूप कसं असणार आहे. तर ह्याच्यामध्ये जसं सांगितलं, की स्वतःशी एकरूप होऊन व्यावहारिक मार्गदर्शन. तर इथं आपल्याला लक्षात येतं, की आपण अनेक पुस्तकं वाचतो किंवा अनेक पारायण करतो, पण जेव्हा व्यवहारात येतो प्रॅक्टिकल लाईफमध्ये, तेव्हा मात्र आपल्याला अवघड होतं. तर ह्यासाठी बाबाजी म्हणतायत, की हे पुस्तक आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये ट्रान्झिशन्स करताना, एकमेकांशी डील करताना हे शिकवणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हे सगळे दैवी गुण विकसित करा. अगदी छोटंसं त्याच्यावर त्यांनी एक नोट दिलेली आहे आपल्याला, की आपल्याला एक्झॅक्टली काय काय ह्याच्यामध्ये गुण विकसित करायचे हे. नेक्स्ट आपण घेऊ. हम्म. थोडस झूम करतेस का हे? एक मिनिट, फोकस मध्ये येते का बघते. हा, किंवा दिसत त्याचा फॉन्ट वाढव. आता दिसतंय का नाही? एक मिनिट, मिस माझी स्क्रीन पण चेंज नाही, कर. थांब, मग मी वाढवते. हा, आता बघ. हा. हम्म. समर्पण. हे पुस्तक डॉक्टर महर्षी पितामह सुभाष पत्रीजी यांना समर्पित आहे. पत्रीजी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले एक महान आध्यात्मिक मार्गदर्शक होते, ज्यांनी आम्हाला प्रत्येकाच्या जीवनातील अनुभवातून शिकण्यास शिकवले. त्यांनी आम्हाला आनापानसती ध्यान शिकवले, जे आपल्या मनाला, जीवन आणि संपूर्ण सृष्टीचं सखोल आकलन करण्यासाठी तयार करते. पृथ्वीवरील त्यांचे ध्येय मानवतेला प्रकाशात आणणे हे होते, जे केवळ खऱ्या आध्यात्मिक ज्ञानानेच शक्य आहे. त्यांनी आपलं जीवन शाकाहाराला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित केलं आणि हे स्पष्ट केलं की आपण सर्व एक चेतना आहोत. मुख्य प्राण्यांना मारण्यामुळे आपण समाजातील प्रत्येकामध्ये द्वेष, विभक्तता, दुःख आणि भीती वाढवत आहोत. त्यामुळे पृथ्वीवर जिथं शांतता आणि सद्भावना असेल, असं अहिंसेचं जग निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्याचसोबत त्यांनी पिरामिड ऊर्जेवरही अनेक प्रयोग केले, जे माणसाच्या आणि संपूर्ण पृथ्वीच्या उपचारासाठी प्रभावी असल्याचे आढळले आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की पितामह पत्रीजी कोण आहेत. तर आपण ज्या संस्थेचं आनापानासती ध्यान करतो, त्या पिरामिड संस्था ज्यांनी स्थापन केली, ते डॉक्टर डॉक्टर ब्रह्मर्षी, त्यांना उपाधी दिली गेली होती, सुभाष पत्रीजी. ते स्वतः इंजिनियर होते बाय प्रोफेशन. आणि इंजिनिअरिंग करताना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा एक मित्र आला, ज्यांनी त्यांना ध्यानाबद्दल सांगितलं. हे असं ध्यान होतं जे बुद्धांनी, जे आपण श्वासांचं ध्यान करतो ते, ज्यातून गौतम बुद्धांना तो मार्ग मिळाला आत्मसाक्षात्काराचा. म्हणून पत्रीजींनी अगदी त्यांच्या तरुण वयामध्ये, जिथं त्यांना 2 मुली त्यांच्या शिक्षण घेत होत्या, आता एक मुलगी त्यांची अमेरिकेत आहे, परीपत्री म्हणून, आणि एक मुलगी त्यांची आई, म्हणजे त्यांची मिसेस, हे सगळेजण मिळून हे ध्यानाचं कार्य पुढे नेतात. आपल्या इथे अक्कलकोट, शेगाव, ऋषिकेश आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी पिरामिडची स्थापना केली. जसं सोलापूरला गणेश पिरामिड जो आहे तो, जिथं मी जाऊन आले. आणि मी तुम्हाला पण सांगितलं, आपल्या आपल्या गावामध्ये जर पिरामिड कुठे आहे बघा. आणि आपल्या शहराची, त्यांची जी वेबसाईट आहे, तिथे शहरामध्ये पिरामिड कुठे आहे बघून त्याच्या खाली बसून ध्यान करायचं, त्याचा जास्त फरक जाणवतो. तर हे असे पत्रीजी जे होते, त्यांनी त्या पिरामिडच्या आकाराचा तो वापर करून घेतला ध्यानामध्ये. तर हे मी अनेकदा आपल्या ध्यान सत्रात सांगितलंय. पण हे समर्पण मध्ये पत्रीजींचा उल्लेख काय हे पण सांगते. तर हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक आपल्या पिरामिड मास्टर जे दोघं आहेत, प्रीती मॅम आणि शैलेश सर, ज्यांच्याकडून मी युनिफाईड शिकले, त्यांनी ह्या पुस्तकाचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशनचे कॉपीराईट घेतले. तर हे पुस्तक जसं आलं, तर त्यांनी केलं ते ट्रान्सलेशनचं काम. म्हणून त्यांनी समर्पणामध्ये हे पुस्तक त्यांनी समर्पित केलंय त्यांच्या मास्टरला, जे पत्रीजी होते, कारण ते आनापानासती ध्यान ह्या शिकले होते आणि त्या संस्थेशी जोडलेले होते. तर ह्याच्यामध्ये पत्रीजींचे जे दृष्टिकोन हे दिलेले आहे. तर खास करून त्यांनी 5 गोष्टींना महत्व दिलं. व्हेजिटेरियन राहा, पिरामिडचा वापर करा, त्यानंतर पुस्तकं वाचा, सत्संग करा. ह्या सगळ्या त्यांच्या व्हॅल्यूज आहेत, त्याबद्दल इथं त्यांनी सांगितलंय. हा, बघ मिस. हा. पृथ्वीवर आलेली प्रत्येक व्यक्ती इथं त्याच्या किंवा तिच्या चेतनेचा विस्तार करण्यासाठी आली आहे. वसुदैव कुटुंबकम हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण सर्व जीवांचे समानतेने स्वागत करू. जगा आणि जगू द्या. पत्रीजींच्या मार्गदर्शनाखाली चिंतन, स्वाध्याय आणि सत्संग याने आम्हाला युनिफाईड या पुस्तकाकडे नेले, ज्यामुळे आम्हाला स्वतःचे सत्य समजण्यास खूप मदत झाली.
हे पुस्तक 1992 मध्ये अस्तित्वात आले, परंतु याने अलीकडच्या वर्षात लक्ष वेधून घेतले आहे, कारण मानवता आता हे ज्ञान प्राप्त करण्यास तयार आहे. हे पुस्तक आपल्याला आपल्या अस्तित्वात प्रेमाची शक्ती आणण्यास शिकवते, जेणेकरून आपण आपल्या सर्व भीतींवर विजय मिळवू शकू आणि विश्वाच्या सहनिर्मात्याप्रमाणे जगू. महावतार बाबाजींनी मानवतेच्या विकासासाठी विनम्र आणि प्रेमळ मार्गदर्शन केले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू. आपल्यापैकी प्रत्येकजण त्याच्या दैवी योजनेचा एक भाग आहे. आपण सगळे एकत्र येऊन आत्मजागृत समाज घडवण्यासाठी हातभार लावूया. सो मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की तुम्ही सगळे ऑलरेडी प्लॅन मध्ये आहात. आता मी हे माझ्या लक्षात नव्हतं इथं हे लिहिलेलं, पण मला माहिती, मला खात्री, कारण कुठलीही गोष्ट त्यांच्या प्लॅनिंग शिवाय होत नाही. आपल्यालाही माहिती आपले गुरु आपल्यासाठी कसं काम करतात. तर जसं की इथं लिहिलेलं आहे की पृथ्वीवर आलेली प्रत्येक व्यक्ती ही चैतन्याचा विस्तार, ज्याला आपण कॉन्शियसनेस एक्सपान्शन असं म्हणतो. तर ह्यामध्ये ना हेच सांगितलेलं आहे की कसं हे जे मास्टर आहेत, जे आपल्या पिरामिड संस्थेशी जोडलेले आहेत, ह्यांनी सुरुवातीला आनापान ध्यान, जे आनापान सती ध्यान आहे, तिथूनच त्यांचं जर्नी स्टार्ट केला. तो प्रवास पुढे जात 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 युनिफाईड मध्ये आला. आता तुम्हाला सगळ्यांना समजलं की आपण सगळेजण म्हणजे इथं जे ध्यानात आले ते कसे युनिफाईड पर्यंत पोहोचले. आता हे वाक्य वाचून सगळ्यांना समजलं असेल की पत्रीजींच्या मार्गदर्शनाखाली चिंतन, स्वाध्याय आणि सत्संग याने आम्हाला युनिफाईड या पुस्तकाकडे नेले, ज्यामुळे आम्हाला स्वतःचे सत्य समजण्यात खूप मदत झाली. तर आपल्या सगळ्यांचा जर्नी असाच होता, राईट? सो सुरुवात, जो बेस आहे, जो फाउंडेशन म्हणतो, पहिली दुसरी न करता आपण डायरेक्ट 10वीत उडी घेतली असती तर कदाचित आपल्याला अनेक गोष्टी कळल्या नसत्या. पण आपल्याकडनं ते करून घेतलं गेलं. ही जी 1-2 वर्षाची आपली जी गेले, हे सगळं करून घेतलं की तुम्ही ध्यान साधना करा, सत्संग सुरू करा, स्वाध्याय, वेगवेगळ्या व्हिडिओज मधून ज्ञान घ्या. चक्र काय आहे, कुंडलिनी काय, आपण काय आहोत, हे सगळं आधी आपला बेस करून घेतला गेला आणि त्यानंतर आपण युनिफाईड पर्यंत पोहोचलो. म्हणून मी आज जी प्रार्थना लिहिली, मला आता कळतंय की ती प्रार्थना मला अशी का दिली गेली आज दुपारी, की आपल्या सगळ्यांचा तो प्रवास, अनेक परीक्षातून आपण इथपर्यंत आलोय. सो सगळ्यात आधी स्वतःचं अभिनंदन करा की आपण सगळेजण या ध्यान प्रवासामध्ये इथपर्यंत टिकलोय आज. आणि जे समजा नवीन आहेत, ज्यांनी ध्यान प्रवास इतके दिवस केला नाही, त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की युनिफाईड पर्यंत पोहोचणं इट्स नॉट इझी. ह्याच्यासाठी तुम्हाला दैवी मार्गदर्शन आणि कृपा असलीच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही इथपर्यंत येतच नाहीत. आणि हे तुम्हाला जसं जसं हा कोर्स पुढे जाईल तसे तसे मी एक एक सांगते, त्या शब्द आणि त्या गोष्टी कळायला लागतील. हे पुस्तक 1992 मध्ये आलं, पण ह्या काळामध्ये ते जास्त करून सगळीकडे पोहोचतंय, कारण आता सगळ्यांची तयारी झाली. आता काहीतरी असे बदल व्हायला सुरू होतील आपल्या पृथ्वीवर की ज्याच्यामुळं ह्या पुस्तकाची सगळ्यांना गरज आहे. आणि तुम्ही बघताय बऱ्याच ठिकाणी, जसं काल आसावरी त्यांनी सांगितलं, युनिफाईड त्यांनी कुठे गेले होते, तिथे युनिफाईडचं नाव झालं, उल्लेख झाला. आणि ऑलरेडी अनेक ध्यान संस्था युनिफाईड या पुस्तकावर वर्कशॉप घ्यायला त्यांनी सुरू केलेलं आहे. कारण मी या पुस्तकाचं ट्रान्सलेशनचं काम केलंय आणि मला काही लोकांनी संपर्क केला की आम्हाला पुस्तक कधी मिळणार आहे. सो मला माहिती की लोक आता युनिफाईड शिकायला सुरू करणार आहेत आणि ज्यांची वेळ आली ती लोक ह्यापर्यंत पोहोचतील. सो आपण सगळेजण भाग्यवान आहोत आणि त्यासाठी स्वतःचं कौतुक करा. ठीक आहे. आणि इथं एक वाक्य जे लिहिलंय, हे पुस्तक आपल्याला आपल्या अस्तित्वात प्रेमाची शक्ती आणण्यास शिकवते, जेणेकरून आपण आपल्या सर्व भीतींवर विजय मिळवू शकू आणि विश्वाच्या सहनिर्मात्याप्रमाणे जगू. आपण आतापर्यंत कसे जगलोय, हे देवा मला हे दे, हे भगवंता माझं हे झालंय मला ते दे, हे मला पाहिजे, प्रार्थना करत जगलोय. आता आपल्याला ह्या पुस्तकामध्ये ते सत्य कळणार आहे की आपण कुणालाही मागून किंवा प्रार्थना करण्यासाठी नाही निर्माण झालोय. आपण विश्वाच्या सहनिर्मात्याप्रमाणे, आणि हे कोण सांगताय? बाबाजी सांगतायत. त्यामुळे विश्वास ठेवायचा का नाही बघा, की आपण को क्रिएटर म्हणून काम करणार आहेत. एक असतो क्रिएटर, जो शक्ती आपल्या आत वाहते, आणि त्याच्याबरोबर जो काम करतो तो आहे को क्रिएटर. ह्याप्रमाणे आपल्याला शक्ती दिली गेली आहे आणि ते बाबाजी आपल्याला इथे सांगतायत. महावतार बाबाजींनी मानवतेच्या विकासासाठी विनम्र आणि प्रेमळ मार्गदर्शन केले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू. आपल्यापैकी प्रत्येक जण त्यांच्या दैवी योजनेचा एक भाग आहे. तर हे पुन्हा एकदा मी फक्त रिपीट केलं सगळ्यांसाठी. प्रस्तावना. प्रस्तावना. माझ्या आध्यात्मिक जागृतीच्या प्रक्रियेत मी बाबाजींसोबत वर्षानुवर्षे काम केले आहे. ते एक भाग्यश्री, दयाळू. एक मिनिट. आता ही प्रस्तावना जी आहे, ह्या पुस्तकाला ज्यांनी चॅनल केलं, चॅनलिंग म्हणजे काय, की जेव्हा असे मास्टर तुमच्याजवळ येतात आणि ते सांगतात
तुम्हाला हे शब्द देतात आणि मग तुम्ही ती लिहायला सुरू करतात. त्याला म्हणतो आपण चॅनलिंग, म्हणजे संवाद करणं. तर ज्या हे पुस्तकाचे जे चॅनलर आहेत, रॉजर लॅनफियर, ही त्यांची प्रस्तावना आहे आणि त्यांनी आता ह्यामध्ये सांगितलंय की कसे बाबाजी त्यांच्या बरोबर आले, जोडले गेले आणि हे पुस्तक कसं अस्तित्वात आलं. हा, भाग्यश्री सुरू कर. हा, ते एक दयाळू, प्रेमळ आणि अतिशय सौम्य मास्टर आहेत. बाबाजींबद्दलचे माझे ज्ञान माझ्या स्वतःच्या अंतर अनुभवाने आले आहे. त्यांचे भौतिक शरीर आता आहे की कधी होते हे मला माहीत नाही. या गोष्टीने खरंच काही फरक पडत नाही. आपण सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहोत हे जाणणे ही आपल्या प्रत्येकाची नियती आहे. आपली झोपेची अवस्था या वास्तवाला आपल्यापासून केवळ काही काळासाठी बंद करते. आत्मज्ञानी लोकांसाठी एक महान शिक्षक असणं, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी असणं या गोष्टी सामान्य आणि जिवंत सत्य आहेत. बाबाजी हा असा ध्यानी आत्मा आहे. एक मिनिट. ते माझ्याकडे सो आता हे जे वाक्य सांगितलं ना, ते समजून घ्या थोडंसं, की आपण सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहोत हे जाणणं ही प्रत्येकाची नियती आहे. तर इतके दिवस जे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहित नव्हत्या, आता ती नियती आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना ते जाणून घेणं गरजेचं आहे. आपली झोपेची अवस्था या वास्तवाला आपल्यापासून केवळ काही काळासाठी बंद करते. झोपेची अवस्था म्हणजे जे आपण आयुष्य इतके दिवस जगत आलोय, जिथं आपल्याला असं वाटत होतं की कुणीतरी माझ्या आयुष्यात येईल आणि माझ्या आयुष्यात बदल करायला लागेल. कारण आपल्याला माहितच नाही आपण सहनिर्माते, आपण को क्रिएटर, ही शक्ती आपल्याला माहितच नाहीये, आपल्या आतली आत्मशक्ती ज्याला म्हणतो. तर इथं त्याबद्दल सांगण्यात आलंय की ही अवस्था आपल्याला ह्या वास्तवापासून, आपलं वास्तव काय की मी को क्रिएटर आहे, सहनिर्माता आहे, त्याच्यापासून या झोपेच्या अवस्थेने आपल्याला लांब ठेवलं, असं सांगितलं गेलंय. हा, प्लीज कंटिन्यू. ते माझ्याकडे आले कारण मी गुरुचा सौम्य मार्गदर्शक प्रकाश शोधत होतो. त्यांच्या हळूवार प्रोत्साहनामुळे मी हळूहळू माझ्या आत्म्याबद्दल अधिक जागरूक बनलो आहे. तो खुलासा अजूनही सुरू आहे. बाबाजींच्या हृदयातून हा अप्रतिम अभ्यासक्रम प्रसारित करणे हे माझ्या आयुष्यातील एक ठळक वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान वैध आहे. प्रत्येक धड्यातील अपेक्षित परिणाम मी अनुभवले आहेत. यात दिलेल्या तंत्राचा माझ्या स्वतःच्या आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेत मोठा वाटा आहे. बाबाजींचा अभ्यासक्रम त्यांच्या साधेपणामुळे मला सर्वात जास्त प्रभावित करतो. हा साधा आणि सोपा आहे. अगदी सहजतेने हळूहळू हा कोर्स तुम्हाला तुमच्या उच्च आत्म्याचा पूर्ण विश्वास आणि त्याच्या जागरूकतेकडे घेऊन जातो. प्रेमळ पुनरावृत्तीसह ही संकल्पना सोपी करण्याची प्राचीन सिद्ध पद्धत येथे वापरली आहे. एक मिनिट. आता बघा, बाबाजींच्या हृदयातून हा अभ्यासक्रम त्यांच्यापर्यंत आला आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की ह्या दिलेल्या तंत्रांचा, म्हणजे टेक्निक्स, माझ्या स्वतःच्या आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेत मोठा वाटा आहे. आणि त्यांनी हे सगळे जे टेक्निक्स आहेत ते स्वतः वापरलेत. म्हणजे असं नाही की आपण बरीचशी पुस्तकं वाचतो, हे असं करायचंय आणि ते आपण करत नाही. तर यांनी सांगितलं की ही प्रॅक्टिकली त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी वापरलंय आणि त्याचे प्रत्येक धड्याचे अपेक्षित परिणाम त्यांना मिळाले. म्हणून त्यांना तो आत्मसाक्षात्कार झाला, जो जी प्रक्रिया आहे आत्मसाक्षात्काराची, तर ते सांगतायत. आणि हा अभ्यासक्रम कसा आहे, तर साधा आहे, सहज आहे, की कुणीही करू शकेल. हा कोर्स तुम्हाला उच्च आत्म्याचा तुमचा जो आहे त्याच्याकडे घेऊन जातो, त्याची जागरूकता करून देतो, असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे ही सोपी पद्धत आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला अवघड वाटतात काही गोष्टी, पण मला इथं त्याच्यावर भर द्यायचा आहे की जसं कुणीही आपलं रोजचं आयुष्य सांभाळत, रुटीन वर्क करत यातले टेक्निक्स वापरू शकतात, हे इथं सांगायचं. हा, पुढे वाच. हा अभ्यासक्रम कोणीही यशस्वीपणे समजून घेऊ शकतं. याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. साहजिकच आपल्या सर्वांची निवड प्रक्रिया असते. तुमच्यापैकी जे त्यासाठी तयार आहेत त्यांनाच यात स्वारस्य असेल. अर्थातच यात जे कोणी ही प्रस्तावना वाचत आहे त्या प्रत्येकाचा समावेश आहे. हाच तो संकेत आहे की तुम्ही तुमच्या उच्च आत्म्याशी एकरूपतेच्या अनुभवासाठी तयार आहात. आपण सर्व भाग्यवान आहोत ज्यांना हा अभ्यासक्रम मिळाला. त्यासाठी बाबाजींना आपल्या सर्वांच्या हृदयातून प्रेम आणि धन्यवाद. या प्रत्येक शिकवणीतून बाबाजी तुम्ही आमच्यासोबत आहात हे आम्हाला माहीत आहे. आता तुम्हाला जे काही आपलं बोलणं झालं की प्रस्तावनापर्यंत ऐकणं, समजून घेणं की नेमकं सांगायचंय काय, ही उत्सुकता जरी आपल्यात जागृत असेल आणि इथपर्यंत जरी तुम्ही टिकला असाल, तर समजायचं की आपण ह्या प्रवासासाठी बनलेलो आहोत.
ठीक आहे. तर हे जे रॉजर लँडफेअर आहेत त्यांचं हे प्रस्तावना होती. त्यांचा पण ते कोण होते, नेमकं काय होते, तर हे पण आता त्यांनी पुढच्या भागामध्ये सांगितलंय. येस. हा कोर्स कसा आला? 1974 मध्ये मी माझी वकिली सोडून काँग्रेससाठी निवडणूक लढवली, तेव्हा खरं तर याची सुरुवात झाली. मी निवडणूक हरलो, पण मी स्वतंत्र झालो. स्वित्झर्लंडमध्ये 6 महिने घालवल्यानंतर मला स्वातंत्र्याची पहिली चव मिळाली, जेथे मी ट्रान्सडेंटल मेडिटेशन म्हणजे काय आणि ते कसे शिकवायचे याबद्दल सर्व काही शिकलो. काही दिवसांनी परत आल्यानंतर माझ्या दंत चिकित्सकाने माझी ओळख मायकलसोबत करून दिली, जे पुढील 10 वर्षे माझ्या पाठीचा कणा बनले. आम्ही आमचे जीवन सर्व प्रकारच्या आध्यात्मिक अभ्यासक्रम आणि कार्यक्रमांना समर्पित केले. त्या वर्षामध्ये आम्ही युनिफाईडमध्ये दिलेली सर्व सत्यता आणि बाबाजींना चॅनल करण्याचे मार्ग शिकलो. मायकल सोबतच्या त्या 10 वर्षाच्या कालावधीच्या शेवटी आम्ही न्यू मेक्सिकोच्या सॅन्टा फी एनएम येथे राहिलो आणि नियमितपणे आम्ही बाबाजींना चॅनल करत होतो. त्यापैकीच त्यापैकीच एका सत्रात मला पुस्तकातील दररोज एक धडा मिळवण्यासाठी पर्वतांमध्ये जाण्यास सांगितले गेले. त्या पर्वतांमध्ये मी बाबाजींना चॅनल केले. बाबाजींनी मला परिचित असलेले धडे, सत्य आणि व्यावहारिक कार्य दिले. तथापि हे मला माहीत नव्हते की हा 3 खंडांचा अभ्यासक्रम असेल. प्रत्येक खंडात 7 धडे असतील. या अभ्यासक्रमामध्ये सर्व 3 खंडांमध्ये एका आठवड्यात एक धडा आणि 8वा आठवडा पुनरावलोकनासाठी दिला होता. अभ्यासक्रमाचं हे स्वरूप मी लिहिल्यावर आत्ताच उलगडलं आणि हे देखील एक आश्चर्य. स्पष्टपणे मला नकळत मार्गदर्शक केले गेले, ज्याची सुरुवात कायद्याच्या सरावातून स्वतःला मुक्त करण्यापासून झाली. त्यानंतर स्वित्झर्लंडमधील ट्रान्सडेंटल मेडिटेशन कोर्स आणि त्यानंतर मायकलला भेटून 10 वर्षाचा शिकण्याचा प्रवास सुरू झाला. त्या 10 वर्षाच्या काळाचा शेवट बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली युनिफाईड अभ्यासक्रम लिहून झाला. म्हणून जेव्हा हा अभ्यासक्रम चॅनल होत होता, मला सत्य आणि त्यात शिकवलेले व्यावहारिक मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी काळजीपूर्वक तयार केले गेले. रॉजर लॅनफेअर. सो आपली शेवटची 2.5 मिनिटं राहिली आहेत. ठीक आहे. तर आपण काय करू की ह्यानंतर जर सगळ्यांची तयारी असेल तर आपण एवढा भाग पूर्ण करू. त्याच्यासाठी आपल्याला अजून एक 10 मिनिटं लागतील, कारण त्याच्यानंतर आपला चॅप्टर सुरू होते, जो आपण उद्या करणार आहे. फक्त एवढाच भाग राहिलाय, पण आपल्या याला लिमिटेशन आहे 40 मिनिटाचं. त्यामुळे सेम लिंकवर सगळेजण जॉईन व्हा. फक्त तेवढं आपण संपवू. तर इथं मला फक्त सांगायचंय की 2 मिनिटं आहेत म्हणून, की हे जे होते रॉजर, हे स्वतः अमेरिकेमध्ये काँग्रेसच्या पक्षामध्ये होते आणि जसं त्यांचं ते सुटलं तेव्हा ते स्वित्झर्लंडमध्ये तिथे ट्रान्सेंडल मेडिटेशन नावाचा एक भाग असतो, एक प्रकार असतो. ते त्याच्याबद्दल सगळं शिकले. म्हणजे अचानक त्यांच्या क्षेत्रामध्ये इतका मोठा बदल झाला की ते एक पॉलिटिशियन, एक राजनेता म्हणून काम करत होते आणि ते अशा ठिकाणी एकदमच स्पिरिच्युअलिटीमध्ये आले. जसं की आज आपण बघितलं सुपरस्टार रजनीकांत, अनेक सेलिब्रिटी आज बाबाजींच्या गुहेमध्ये जातात. त्यांचं नाव घ्यायचं कारणच हे की ते आज असे आहेत की त्यांना गरज पण नाहीये, की इतकं मोठं त्यांचं नाव आहे, पैसा इतका आहे की त्यांना गरज पण नाहीये की कुठे जाऊन देवाचं काहीतरी करावं किंवा काही करावं. पण ती आतून जे असते ना फिलिंग, की कुठेतरी कनेक्शन असतं, कुठल्या तरी जन्माची एक साधना असते. म्हणून ही अशी लोक सुद्धा आपलं क्षेत्र अचानक बदलतात किंवा ते करत असताना अचानक इकडे येतात. तर हे आपल्याला इथं बघायला मिळते की कुणाच्याही आयुष्यात कसाही बदल येऊ शकतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्म येतं. आणि या 10 वर्षामध्ये त्यांना नियमितपणे बाबाजींनी चॅनलिंग कसं करायचं हे शिकवलं. त्यासाठी त्यांना पर्वतामध्ये पाठवलं. माउंटन्सची एक एनर्जी असते पर्वतांची, जी त्यांना तिथे मिळाली आणि त्यांनी सांगितलं की 3 खंडांचा अभ्यासक्रम असेल. प्रत्येक खंडामध्ये 7 म्हणजे 3 हे असणार आहेत त्याचे सेक्शन. प्रत्येक ह्याच्यामध्ये 7-7 धडे असतील. 8वा जो धडा असेल आपला तो रिव्ह्यू, पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यूचा असेल. तर ह्याबद्दल ह्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलंय की सगळी पीडीएफ आपण ग्रुपवर पाठवणार आहोत. त्यामुळे तुम्ही हळूहळू सगळं वाचू शकता. तर ह्यामध्ये आपल्याला कळतं की हे कुठंही असं पुस्तक नाहीये की न वापरता उगीच ज्ञान दिलंय. त्यांनी स्वतः त्यांच्या आयुष्यात हे सगळं करून घेण्यात आलं आणि मग त्यांनी हे अभ्यासक्रम लिहून जगापुढे आणला. ठीक आहे. तर आपला आता मीटिंग संपतीये. तर आपण पुन्हा जॉईन करू. 5 मिनिटाचा आपलं फक्त एकात्मिक जो पुढचा पार्ट आहे तेवढा राहिलाय. ओके. सगळेजण सेम लिंकवर जॉईन व्हा.